आपल्या समोर उभा आहे एक अतिशय सुंदर, हिरवागार आणि समृद्ध असा ऊसाचा प्लॉट. तब्बल 8 एकर क्षेत्रामध्ये पसरलेला हा ऊस पाहिला की मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. जिथे नजर जाईल तिथे फक्त हिरव्या रंगाची चादर पसरलेली दिसते आणि प्रत्येक ऊसाची काडी शेतकऱ्याच्या कष्टाची जिवंत साक्ष देताना दिसते. हा प्लॉट म्हणजे केवळ शेती नाही, तर एका शेतकऱ्याच्या स्वप्नांची आणि मेहनतीची साकारलेली कहाणी आहे. ऊस हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक आहे. या पिकातून शेतकऱ्याला चांगलं उत्पादन आणि आर्थिक स्थैर्य मिळू शकतं. मात्र त्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य नियोजन आणि सातत्याने मेहनत करणं आवश्यक असतं. या 8 एकरच्या प्लॉटमध्ये ते सर्व घटक योग्य प्रकारे एकत्र आलेले दिसतात. त्यामुळेच हा प्लॉट इतका आकर्षक आणि यशस्वी वाटतो. ऊसाच्या लागवडीची सुरुवात ही जमिनीच्या योग्य निवडीपासून होते. मध्यम ते भारी जमीन, चांगली पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि भुसभुशीत रचना ही ऊसासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. लागवडीपूर्वी जमीन खोल नांगरून, तिला उन्हात सुकवून आणि नंतर स्या पाडून तयार केली जाते. या प्लॉटमध्ये स्या अगदी सरळ, एकसारख्या आणि योग्य अंतरावर तयार केलेल्या दिसतात, ज्यामुळे ऊसाच्या प्रत्येक रोपाला पुरेशी जागा मिळाली आहे. लागवड करताना बियाण्याची निवड ही देखील महत्त्वाची असते. चांगल्या दर्जाचे, निरोगी आणि रोगमुक्त ऊसाच्या कांड्या वापरल्यास पुढील वाढ अधिक चांगली होते. योग्य वेळी लागवड केल्यास पिकाला हवामानाचा फायदा मिळतो आणि वाढ अधिक जोमाने होते. या प्लॉटमध्ये लागवड योग्य वेळेत आणि पद्धतीने केल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. पाण्याचं व्यवस्थापन हे ऊसाच्या पिकाचं मुख्य आधारस्तंभ आहे. ऊसाला नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी दिलं गेलं तरच त्याची वाढ निरोगी राहते. या प्लॉटमध्ये सरी पद्धतीने पाणी देण्यात आलं आहे, ज्यामुळे पाणी प्रत्येक झाडापर्यंत पोहोचतं. पाण्याचा अतिरेक टाळून आणि कमतरता होऊन देता संतुलन राखणं हीच या प्लॉटची खासियत आहे. खत व्यवस्थापन हे उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, तर रासायनिक खतामुळे पिकाला आवश्यक पोषकद्रव्ये मिळतात. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खत दिलं गेलं तर पिकाची वाढ अधिक जोमदार होते. या प्लॉटमध्ये ऊसाच्या पानांचा गडद हिरवा रंग, काडीची जाडी आणि उंची पाहून खत व्यवस्थापन उत्तम केलं गेलं आहे, हे स्पष्ट दिसतं. तण नियंत्रण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तण वेळेवर काढलं नाही तर ते पिकाच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण करतं. त्यामुळे वेळोवेळी तण काढणं आणि सरी स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. या प्लॉटमध्ये तण नियंत्रण व्यवस्थित केलं गेलं आहे, त्यामुळे पिकाची वाढ निरोगी आणि मोकळी दिसते. ऊसाच्या पिकामध्ये कीड आणि रोग यांचं व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य वेळी फवारणी करून आणि निरीक्षण ठेवून पिकाचं संरक्षण केलं तर नुकसान टाळता येतं. या प्लॉटमध्ये पिकाची स्थिती पाहता कीड आणि रोग नियंत्रणावर विशेष लक्ष दिलं गेलं आहे. आंतरमशागत ही ऊसाच्या वाढीसाठी आवश्यक असते. माती उकरणं, स्या दुरुस्त करणं आणि मुळांना हवा मिळेल अशी परिस्थिती निर्माण करणं, या गोष्टींमुळे पिकाची वाढ अधिक चांगली होते. या प्लॉटमध्ये आंतरमशागत वेळोवेळी केल्याचं स्पष्ट दिसतं. हवामानाचा ऊसाच्या वाढीवर मोठा परिणाम होतो. उष्ण आणि दमट वातावरण ऊसासाठी अनुकूल असतं. योग्य तापमान, पुरेसा सूर्यप्रकाश आणि योग्य पाऊस मिळाल्यास ऊसाची वाढ अधिक चांगली होते. या प्लॉटमध्ये दिसणारी वाढ पाहता हवामानही पिकासाठी पोषक असल्याचं जाणवतं. ऊसाची कापणी ही देखील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ऊस पूर्णपणे तयार झाल्यानंतर योग्य वेळेत कापणी केली पाहिजे. शेवटी एवढंच सांगतो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच शेतीविषयी उपयुक्त माहितीसाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.